ज्योती आत्ता उठलीस? अगं सकाळपासून 2 वेळा तुला बोलवायला आले मी. विदुलाला पण पाठवलेलं. काय ग, दार बंद होतं तुमचं. ज्योती काय झालं? अगं इकडे बघ. काल रात्री झोपायला उशीर झाला? तुला एकटीलाच झाला का तुम्हाला? आम्हाला. अरे वा. That's really great. I'm very happy for you. सागर, सागर. अरे तू हा शर्ट का घातला? तुला व्हाईट शर्ट हवा होता ना? ऍक्च्युली तो इस्त्रीवाल्याकडे होता. मी जीवाला सांगून मागून घेतला. चेंज करून घेतोस? नकोय मला. का? सागर मी मागून घेतलाय, कर ना. नकोय सांगितलं ना. ओके. सागर ब्रेकफास्ट रेडी आहे. मी टेबल पण अरेंज केलंय. येतोस? नाही, मला उशीर होतोय. मला जायचंय ऑफिसला. तुझी मीटिंग आहे ना सागर, खाऊन घे ना. नकोय सांगितलं ना एकदा. सागर, अरे सागर, सागर. हॅलो. हा हॅलो मुक्ते. ताई आत्या बोल. अगं तुला सांगण्यासाठी फोन केला. अनिरुद्ध म्हणतोय 2 दिवस नाट्य संमेलनाला चला. तेव्हा मी आणि गोवर्धन दोघही जण चाललोय. हो, मजा आहे तुमची. हे मजा कसली ग. तुला विचारायला फोन केला. जाऊ ना? तू ठीक आहेस ना? आत्या हे बघ, पप्पा आणि तू आता माझी काळजी करणं सोडून द्या. कधी निघताय? आज दुपारी. बर. आत्या जायच्या आधी शेजारी एक किल्ली ठेवशील प्लीज? का ग? सहजच. ठीक आहे ठेवते. बरं ठेवू फोन? ओके बाय. काल मला खरंच काम होतं, त्यामुळे मला जमलं नाही यायला. मे आय कम इन सर? हां. अरे बिलीव्ह मी. नाही, मला खरंच काम होतं. नाही छे तसं काही नाहीये. तसं काय मनात आणू नको. अगं असं काय करतेस? खरंच सांगतोय मी तुला. मी थोडा फोन करू, जरा कामात आहे. चल, लव यू, बाय. हां काय? हां उद्या आपण आपल्या बिस्किटाच्या ॲडचं शूट करतो आहोत. सूर्योदयाचा शॉट असल्यामुळे उद्या सकाळी 6 वाजताच सगळे आर्टिस्ट, सेट सगळं तयार असेल. ओके. बरं मी 6:30 वाजेपर्यंत पोहोचतो. चालेल ना? आणि समजा मला यायला उशीर झाला तर माझ्यासाठी थांबू नका, कारण सूर्योदयाचं शॉट जास्त महत्वाचं आहे. नावच आहे ना बिस्किटाचं, सनराईज बिस्किट. यात उद्याच्या शूटचे सगळे डिटेल्स आहेत. तुम्ही बघा. आणि समजा तुमची अशी काही खास सूचना असेल किंवा काही राहिलं असेल तर सांगा. येस मॅडम. सर मी बाकीचे अरेंजमेंट्स बघते. काही लागलं तर मला सांगा. आनंद 1 मिनिट. काय आनंद, मी काय ऐकतोय? भडसावळे मला म्हणाले की तू राजीनामा दिलायस. द्यावा लागला. द्यावा लागला म्हणजे राकेश मला म्हणाला राजीनामा हवाय, मी तो त्याला दिला.
पण का? सागर, बहुतेक गोवर्धन सरांच्या राजीनाम्यानंतर अमृत डेअरीमध्ये ह्यांना सरांच्या मर्जीतला कोणताच माणूस नको आहे, म्हणून मे बी मी सुद्धा. राकेशला कंपनी महत्वाची आहे का स्वतःचा इगो? आनंद प्लीज, तू कुठेही जाऊ नकोस. तू इथेच राहा अमृत डेअरीमध्ये. वाह, तुझा सागर, मलाही तुला नेमकं हेच विचारायचं. तुला स्वतःचा इगो जास्त महत्वाचा वाटतो का कंपनी? म्हणजे त्या आनंद जोशी समोर तू आत्ताच माझा डिसिजन चॅलेंज केलास. अशाने आपल्या स्टाफला माझ्या शब्दाची काही किंमत राहील असं तुला वाटतं? राकेश, असं काही नाही. अरे, आनंदला काढण्याचा तुझा हा निर्णय चुकीचा आहे. आनंदसारखा विश्वासू आणि एफिशियंट माणूस आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. अरे सागर, तो आनंद गेला तर असे 10 आनंद मिळतील आपल्याला. पण सरदेसाई या नावाची किंमत जर का कमी झाली ना, तर ती दुसऱ्या कशाने भरून येणार नाही हे लक्षात घे. मी काय म्हणतोय त्याचा विचार कर. थिंक अबाउट इट. सिद्धार्थ सरांची कोणीतरी गर्लफ्रेंड आहे. नक्कीच त्यांच्या बोलण्यावरूनच कळत होतं. किती मनवत होते तिला. एकच आहे की सरांच्या बोलण्यावरून यापूर्वी कधी जाणवलं कसं नाही. पण असू दे ना, मला काय करायचंय. पण मग मला इतका राग का आलाय? हॅलो सागर. हा, बोला ताई. आत्या, तुला निघायला किती वेळ आहे? मी निघतच होतो आता. का, काय झालं? अरे काय झालंय, मुक्ता इकडे आलीये आणि तिला अजिबात बरं नाहीये रे. अरे टेम्परेचर आहे खूप. काहीच धड मला कळत नाहीये. तू इथे आला असतास तर बरं झालं असतं रे. खूप अस्वस्थ आहे ती, तळमळते नुसती. हो, मी निघालोच आहे. प्लीज निघ ताबडतोब. हा हो. मीरा, चल आईस्क्रीम खायला जाऊया. आत्ता? माझा मूड नाहीये. का? काय झालं? काय नाही ग, असंच. मीरा, मगासपासून बघते मी तुला. तुझा मूड ऑफ आहे. सांग ना काय झालं. काय नाही म्हणलं ना. कम ऑन मीरा, हे बघ, एकदा मनातलं सगळं सांगून टाक आणि मोकळी हो. आज सकाळी मला ऑफिसमध्ये गेल्यावर ना मोठा शॉकच बसला. मी सिद्धार्थ सरांच्या केबिनमध्ये गेले ना, तेव्हा ते कुणाशी तरी फोनवर बोलत होते.
कुठल्या तरी बाईची फोनवर समजूत काढत होते. नो 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 डिअर, ट्राय टू अंडरस्टँड मी. आणि शेवटी लव्ह यू बाय. म्हणजे सिद्धार्थ सर कुणाला तरी लव्ह यू म्हणाले म्हणून बाईसाहेबांचा मूड ऑफ आहे. तर असंच नाही काही, पण मला एकच वाटतंय, या बाबतीत ते मला कधीच कसं काही बोलले नाही. एरवी मारे भरपूर गप्पा मारत असतात माझ्याशी. अगं ऑफिस मधल्या मैत्रिणींशी काय गप्पा मारायच्या, तिला काय सांगायचं काय नाही सांगायचं हे त्यांचे नियम ठरलेले असतात. एनिवेज चल आईस्क्रीम खायला जाऊया. हे बघ तुझं हे गरम झालेलं डोकं ना त्यानीच थंड होईल. चल 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 लवकर चल. नको ग, आता येतेस का उचलून घेऊ तुला? उचल बरं. काय गं मीरा, चल ना. मुक्ता, दयात्या, तू इथे काय करतेस? अगं काही बोलू नकोस सागर. या दिवसाची, या क्षणाची मी गेले कित्येक दिवस वाट बघते. सागर आज शब्द नाही स्पर्श बोलते. या एकांतात मला तुझ्याशी एकरूप व्हायचं. तुला काय वाटतं? सांगू? नको, तुझ्या स्पर्शातूनच कळतं.
तू याआधी इतकी सुंदर कधीच दिसली नव्हतीस.